आपल्या परिसरातील ताजी आणि महत्त्वाची अपडेट पाहिजे तर मग आजच C24 या आपल्या YouTube चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करायला अजिबात विसरू नका। कैलासवासी विष्णू काशीद बाबा यांच्या स्मरणार्थ जामखेड इथे आयोजित केलेल्या भव्य अशा विराट निकाली कुस्त्यांच्या जंगी मैदानामध्ये शेवटची मानाची कुस्ती पैलवान सतपाल सोनटक्के विरुद्ध पैलवान कालीचरण सोनलकर यांच्यामध्ये मानाच्या गदेसाठी अंतिम कुस्ती झाली आहे। या अटीतटीच्या कुस्तीमध्ये पैलवान कालीचरण सोनवलकर यांनी मानाची गदा पटकावली आहे। या भव्य जंगी कुस्ती मैदानासाठी उद्घाटक म्हणून महाराष्ट्र राज्याचे विधान परिषदेचे सभापती माननीय प्राध्यापक राम शिंदे हे उपस्थित होते, तर प्रमुख पाहुणे म्हणून हरिभक्तपरायण महादेवानंद भारती महाराज तसेच श्री श्री 1008 महामंडलेश्वर नितीन दासजी महाराज तसेच दिलीप जगताप, मधुकर आबा राळेवा, दत्तात्रय वारे, रवींद्र सुरवसे, श्री शरद कारले, गौतम उत्तेकर, बापूराव ढवळे, संजय काशीद, सचिन घुमरे, गणेश जगताप, विष्णू भोंडवे, महारुद्र महारनवर तसेच विनोद उगले, सुभाष काळदाते, केशव वणवे, कांतीलाल वराट, काकासाहेब चव्हाण तसेच विविध पक्षाचे पदाधिकारी देखील मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित होते। सदर भव्य दिव्य कुस्ती मैदानाचे आयोजन पैलवान बबन काशीद आणि युवराज काशीद यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली संपन्न झाले। दुपारी 1 वाजता शनी मंदिर या ठिकाणी विधिवत नारळ वाढवून फेरीनंतर मैदान सुरू झालं। ते रात्री 9 वाजेपर्यंत सुरू होतं। कुस्तीवरती प्रेम करणारा रसिक प्रेक्षक वर्ग शेवटपर्यंत मैदानामध्ये बसून होता। शेवटची कुस्ती संपेपर्यंत प्रेक्षकांनी मैदान सोडलंच नाही। नाच गाण्यांची असणारी जामखेडची पंचमी आता कुस्त्यांची झाली आहे। जामखेडची पंचमी ही पूर्वी काळी नाच गाण्यांसाठी प्रसिद्ध असायची, मात्र अलीकडच्या काळामधील या कुस्ती मैदानामुळे तिची जुनी ओळख पुसून कुस्त्यांची जामखेडची पंचमी अशी ओळख झाली आहे। ही निश्चितपणे कौतुकास्पद बाब आहे। परिवारामधील सर्व लहान मोठ्या पैलवानांना या मैदानामुळे चांगलं व्यासपीठ मैदान मिळत आहे। तयारी करण्यास वाव देखील मिळतो आणि अनुभव देखील मिळतो। हाच अनुभव जिल्हा, राज्य आणि देश पातळीवरती कुस्ती स्पर्धेसाठी कामी येतो, असे एका नामांकित पैलवानानं बोलताना म्हटलंय। या कुस्ती मैदानामध्ये शेवटची मानाची कुस्ती पैलवान सतपाल सोनटक्के विरुद्ध पैलवान कालीचरण सोनलकर यांच्यामध्ये मानाच्या गदेसाठी अंतिम कुस्ती झाली आहे। या अटीतटीच्या कुस्तीमध्ये पैलवान कालीचरण सोनवलकर यांनी मानाची गदा पटकावली आहे आणि त्यानंतर नावाजलेले पैलवान भैया धुमाळ विरुद्ध पैलवान फैयाज हुसेन यांच्यामध्ये अटीतटीच्या कुस्तीत पैलवान भैया धुमाळ हे विजयी झाले आणि चुरशीच्या कुस्त्या या ठिकाणी पार पडल्यात। सोबतच परिसरामधील नावाजलेल्या पैलवानांच्या कुस्त्या देखील या ठिकाणी शौकीनांना पाहायला मिळाल्या आहेत। या कुस्ती मैदानाचे आयोजन माननीय श्री अजय काशीद मित्र मंडळाच्या वतीने करण्यात आलं होतं। या कुस्ती मैदानाचे सुंदर असं समालोचन, धावतं वर्णन प्राध्यापक श्री हंगेश्वर धायगुडे यांनी केलंय। यात्रेच्या निमित्तानं नागपंचमी आणि सकृबा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये प्रसिद्ध असलेली ही यात्रा गेल्या अनेक वर्षापासून स्वर्गीय विष्णुवस्ता प्रतिष्ठान यांच्या वतीनं अजय काशीद, त्याचबरोबर युवराजभाऊ काशीद काका आणि त्यांचे सर्व सहकारी आणि गावकरी यांच्या वतीनं अतिशय नेत्रदीपक अशा कुस्ती स्पर्धा आयोजित केल्या जातात। कुस्ती शौकीनांना एक हा सुवर्ण संधी असते की मोठे चांगले नामांकित राज्याचे आणि केंद्राचे आणि देशाचे मल्ल आपल्या या भूमीमध्ये येतात आणि आपली मल्लगिरी दाखवतात आणि निश्चितच काका हे उपमहाराष्ट्र केसरी होते आणि म्हणून आपल्या जीवनामध्ये आपण जो खेळ खेळला त्या खेळाला संवर्धन केलं पाहिजे, जतन केलं पाहिजे आणि येणाऱ्या पिढीला आदर्श ठरला पाहिजे। आणि गेल्या अनेक दिवसापासून ही कुस्ती स्पर्धा या यात्रेच्या निमित्तानं खऱ्या अर्थानं जामखेड शहरामध्ये भरते। तुमच्या आमच्यासाठी हे एक भाग्याचा क्षण आहे।
मी सुद्धा या स्पर्धेच्या निमित्तानं एका दुसरी चुकली असेल नाही तर सर्व स्पर्धेला उपस्थित आहे, परंतु अतिशय चांगल्या पद्धतीनं लोकांच्या मध्ये त्याची चर्चाही होते, लोकांच्या मध्ये त्याच्यामध्ये एक चांगला आनंद सुवर्णाक्षराने नोंदवा असा लोकांच्या मध्ये हे चांगले मल्ल आपली कुस्ती कौशल्य त्या ठिकाणी दाखवत असतात. आणि निश्चित स्वरूपामध्ये आपणही खूप वेळ स्पर्धा चालते. मी गेल्या अनेक दिवसापासून वर्षापासून सांगतो की ही मर्यादित वेळेत असली पाहिजे, कारण लोकांना शेवटच्या कुस्त्या बघायच्या, परंतु वेळ खूप झालाय आणि मला बरेच जण विचारूनही गेले. त्यामुळं यावर्षी तरी जरा लवकर झाली काका, पुढच्या वर्षी अजून जास्तीचे लवकर घ्यावे. आणि एका अशा चांगल्या स्पर्धेला मला आणि आमच्या सर्व व्यासपीठावरील सर्व मान्यवर उपस्थित आहेत त्यांना देखील आपण मान सन्मान यथोचित सत्कार केला, त्याबद्दल मी सर्वांचं वतीनं आपल्या प्रतिष्ठानच्या पदाधिकाऱ्याचं मनपूर्वक आभार मानतो. आपल्याला नागपंचमीच्या आणि सक्रोबाच्या मनपूर्वक अशा शुभेच्छा व्यक्त करतो आणि या शेवटच्या कुस्तीसाठी आपण सर्वांनी त्याचा आनंद घ्यावा अशी मी आपल्याला विनंती करत माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद साहेब. अशोक वीर, सी 24 तास, जामखेड. पावसाळ्यामध्ये विजेचा लपंडाव, मग चिंता कशाला करताय? आता अंधाराला करा बाय बाय. विजेच्या वाढत्या समस्यावरती आता एकच इलाज, घरी बसवा इन्व्हर्टर आणि बॅटरी कमी दरात. आता इन्व्हर्टर आणि बॅटरी घेणं झालं सोपं. बजाज फायनान्स देतोय 0 डाऊन पेमेंट आणि 0 व्याज दरावर बॅटरी इन्व्हर्टर. सर्व प्रकारच्या इलेक्ट्रॉनिक वस्तू मिळवण्याचं एकमेव ठिकाण साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज. खरेदी विक्री संघ, व्यापारी संकुल, नगर मनमाड रोड, राहुरी. साईराम हॉस्पिटल, टेस्ट ट्यूब बेबी सेंटर. मी डॉक्टर स्वप्नील माने, स्त्रीरोग, वंध्यत्व व दुर्बीणद्वारे शस्त्रक्रिया तज्ज्ञ. आमच्याकडे दुर्बीणद्वारे शस्त्रक्रियेसाठी लागणारे सर्व अत्याधुनिक उपकरणं अवेलेबल आहेत. त्यामध्ये 3D 4D कॅमेरा, तसेच रुग्णांना 10 ते 20 ml रक्तस्राव होतो. पेशंटला खूप आरामदायी ऑपरेशन होतं. सूक्ष्म आजार बाहेर काढले जातात. 10 पटीने पेशंटच्या अवयवांचं निराकरण करता येतं आणि आजाराचं उच्चाटन केलं जातं. साईराम हॉस्पिटल, लॅप्रोस्कोपिक सेंटर आणि टेस्ट बेबी सेंटर. कोर्ट एरिया, भाग्यश्री हॉटेलच्या पाठीमागे, राहुरी.